काय रे, पटतं ना तुला माझं म्हणणं? मी तर म्हणते त्यांना दाखवूनच दे आता. त्यांनाही कळलं पाहिजे अर्जुन काय चीज आहे ते. नाही त्यांना आता नाही ना कळलं तर त्यांना कधीच नाही कळणार. माझा पैलवान तयार आहे. त्याला म्हणाव ये, अख्ख्या गावाला कळू द्या तो मरदय का ना मरदय. अर्जुन हे घे, दूध घे. सोबत चणे पण आहेत, खाऊन घे. हा म्हणजे मला बदामच आणायचे होते पण आता नाही परवडणार. पण तू नको काळजी करू, मी करेन जुगाड सगळा. चांगली शक्ती आली पाहिजे तुझ्यात. हे घे, खाऊन घे लवकर. ये खाऊन घे. अरे घे की. बर मला सांग, आज कधी जाणार आहेस ते कुस्ती स्पर्धेत नाव नोंदवायला? काय फालतूगिरी चालू आहे सकाळ सकाळी? मी तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतो, मला असल्या फालतू गोष्टींमध्ये अजिबात रस नाही. त्यापेक्षा मी तिकडे शेतात जाईन आणि दिवस रात्र काम करेन. अरे ते असं काय करतोस? तुला माहिती का तो बलराम तुझं नाव तिथे खराब करतोय, कुंड म्हणतोय आणि काय काय म्हणतोय. तरी पण तू भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे मी लक्ष देत नाही आणि देणारही नाही. तो काय म्हणतोय काय बोलतोय याने मला काही फरक पडत नाही. मी कोण आहे मला चांगलं माहिती. अरे पण मला फरक पडतो ना माझा राजा. अरे तुला कोणी वाईट साईड बोललं ना तर माझं इथं टाळ कसं टाकतं. तो तुला इथे बोलतोय, मला असं वाटतं की कधी एकदा त्याला मी त्याची लायकी दाखवते. कोण काय म्हणतंय त्याने तुला काही फरक पडतोय म्हणून मी तुझ्या मनासारखं वागावं का? हो मग बायकोय मी तुझी. कुठल्या बायकोला आवडेल रे तिच्या नवऱ्याबद्दल असं वाईट साईड बोललेलं? का मला वाटू नये त्याच्या नाकावर टिचून तू ती ट्रॉफी मिळवावीस? ए गावात जेव्हा चार चौघासमोर नावं ठेवतील ना तुला तेव्हा तुझा मर्दपणा दाखवू नकोस. तेव्हा एकदम संतासारखं छान ऐकून घे आणि गपचूप घरी ये. माहितीये तरी का काय म्हणला तो मला रस्त्यात? काय बोलला तो? म्हणला की तू. मी काय? तू ते काय ते नाहीयेस तू. म्हणजे काय नाहीये? नाहीयेस म्हणलं ना एकदा. अगं पण काय नाहीयेस म्हणजे नाहीयेस. कसं सांगू आता याला? अरे अर्जुन तुला प्रियाची शपथ आहे. वासावी आता परफेक्ट पान सुटलाय. छावा पलट गया मतलब पिघल गया. आता येतोय संध्याकाळी नाव नोंदवून. पंकज थांब. आत्या काही काम होतं का? हा मला सांग, अर्जुनने त्या कुस्ती स्पर्धेत भाग घेतलाय का? नाही मला नाही माहिती. तू कशाला आता विचारतेस? नाही मग जरा माहिती काढ आणि त्याने भाग घेतला असेल तर त्याला म्हणावं नाव मागे घे. का अर्जुन दादाने नाव का मागे घ्यायचं? आम्ही सांगतोय म्हणून. दरवेळेला तूच सांगत आलीस ना आत्या. वा कसली भारी ऍक्टिंग करतेस ग कृष्णाई. तूच काढलंस ना त्याला घराबाहेर. मग तू का सांगायचं त्यांनी काय करायचं आणि काय नाही ते?
आम्ही आधीच सांगितलंय, तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. ठीक आहे, नाही आहेस ना बांधील? आम्ही कोण आहोत तुझे की तू आम्हाला सांगशील? पण मग या घरात राहून तरी काय उपयोग आहे? मी एक काम करते, हे घर सोडूनच जाते. म्हणजे आम्ही तुला काही विचारत नाही, तू आम्हाला काही सांगू नकोस, कुणालाच कसलाच त्रास नको कृष्णे. मी जाते दादा वहिनींकडे, राहीन त्यांच्या बरोबरच. प्रिया, तू कुठेही जाणार नाहीयेस. प्रिया, तू गेलीस तर आमचं मेलेलं तोंड बघशील. ताई नमस्कार. इथं शारदा वाघमारे कुठं राहतात माहिती का तुम्हाला? नाही का त्यांची मुलगी लग्नाच्या मेकअपचं काम करते, ब्युटिशियन आहे. सावी 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 नाव आहे तिचं. हा, शेवटून दुसरं घर. शेवटून दुसरं का? म्हणजे हा साला दिप्या इथं येऊन बसलाय तर नाही 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 नाही, हा घरात असताना त्या बाईला भेटून नाही चालणार. माईला इतकी मेहनत करत इथपर्यंत पोहोचलोय, थोडा अलर्ट राहावं लागेल विद्या. पण हा कोंबडा खुडूक राहायला नको म्हणजे मिळवलं. हा बाहेर जाण्याची वाट बघितलीच पाहिजे. वाटेल तितका वेळ थांबेन, पण आज या बाईला भेटल्याशिवाय मी इथून हलणार नाही. हायला आलास तू? ये ये, मला माहितीये कुस्ती स्पर्धेत नाव नोंदवूनच आला असणार आहेस. आलास ना? तू विसरलास? सॉरी 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 सॉरी, मी पण काय बोलतेय. तू मला बोलशील अर्जुन आणि विसरणं या जन्मात शक्य नाही. बरोबर बोलले ना? मला माहितीये तू नोंदवलंच असणार आहेस. अरे बोल की काहीतरी. नाही म्हणजे मी तशी तुला प्रियाची शपथ पण घातली होती त्याच्यामुळे. नाही दिलं का? तुझा देऊ नये. येऊ ना बास, विषय संपला. आता ना चांगला अंबारीवाला हत्ती शोधून आणते आणि हत्तीवरून जाऊन तुझं नाव नोंदवून येते बघ मी. हे चांगली ना आयडिया. आधी सांगायला हवंतच बघ. थोडं आधी सांगितलं असतंस ना तर आतापर्यंत गावात एक बोर्ड लावला असता मी. पण हरकत नाही, उद्या करेन.
पण हे नक्की की आता कप आपल्याच घरात येणार. अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण? अर्जुन शिवाय आहेच कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? अर्जुन शिवाय आहेच कोण? झालं झालं. मंद कुठली काय म्हणलंस? ऐकायला आलं ना नीट? मग कशालाही नाटकं करतेस? नाही बरोबर आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ना. मला हे म्हणायचं होतं की एवढीच जर हाऊस आहे ना तर स्वतः जायचं आणि स्वतः नाव नोंदवायचं. लढ काय लढायचं? तू पण याच घरात राहतेस ना, जा घेऊन येतो का? अर्जुन म्हणजे आता काही बोलतोस तू? तू पण कशाला काही बोलतेस? मला असल्या फालतू गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही, कळलं? हे बघ, मी तुला प्रियाची शपथ घातली. त्या शपथे वगैरेवर माझा विश्वास नाही आहे. काय म्हणजे काही लोकांमुळेच ना माझा शपथेवरचा विश्वास उडालाय, कळलं? तुला काय वाटलं फक्त तूच माझ्या डोक्यात जाऊ शकतेस? मी मनात आणलं ना तर तुला 10 पट जास्त इरिटेट करू शकतो. आज तुम्ही सगळे माझ्या एका शब्दाविता आलाय, त्यासाठी मी स्वतः बलरामजी कवठेकर तुमच्या सगळ्यांचा आभारी. एक महत्वाची आणि खास गोष्ट तुम्हाला सांगायची. कवठे भैरवगड मध्ये मी स्वतः जंगी कुस्तीची स्पर्धा आयोजित केलेली. ही स्पर्धा फक्त गावापुरती मर्यादित राहू नये असं मला वाटतं. ती गावागावात अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचाव म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावेत असं मला एक वाटतं बाबा. पण याचा मूळ उद्देश काय आणि ही स्पर्धा आपण का भरवतोय? जनसामान्यांच्या तोंडून आता असं ऐकायला मिळतंय की अर्जुन कवठेकर यांच्यावर असलेली तुमची ईर्ष्या आणि ते कॉम्पिटिशन म्हणून ही स्पर्धा भरवताय आणि म्हणूनच हे शक्ती प्रदर्शन. आणि वरून असंही म्हटलं जातंय की त्यांच्यासारखं तुम्हाला जमणार नाही. हे बघा, हे असलं तुम्ही जे म्हणताय त्यातलं काही नाहीये. आम्हाला कुणाशी स्पर्धा करायची नाही, अगदी प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा. हा, आता त्या लोकांना तसं वाटत असेल तर त्यांनी स्वतः कुस्तीच्या स्पर्धेत भाग घ्यावा, त्यांना कळल. आणि कसं आहे ना की ते आमचे बलराम दाजी ते बी एक पैलवान आहे, त्यांना कुस्तीची आवड आहे, त्यांना कुस्तीची जाण आहे, म्हणून आम्ही ही कॉम्पिटिशन आयोजित केली आहे. साहेब, माझा एक सोपा प्रश्न आहे. तुम्ही स्वतः कुस्तीच्या आखाड्यात उतरतायत? 100%. 100% मला आवडलं असतं. पण आता ही माझी अवस्था अशी झाली. पण माझं त्या अर्जुनाला खुल्ला आव्हान आहे, जर मर्द असशील तर आखाड्यात येऊन लढ म्हणाव समोरासमोर. अख्ख्या गाव त्याच्या नावाचा उदो उदो करतय, त्याला हिरो मानते. पण ते गाव गुंड आहे. मागणं येऊन त्याने भ्याड हल्ला केलाय माझ्यावर, गेलं पळून. वय दाजी, मी होतो. त्याच्यामुळं मी त्या अर्जुनाला सगळ्यांसमोर सांगतो, भावा ये आखाड्यात माझ्या पैलवानाबरोबर समोरासमोर लढ. कोण आहे तो पैलवान? नाव काय त्याचं? वाचतात सांगा. सौदागर. बापनी लवतीनं लवती तो समोरच्याला आसमान दाखवणारा गडी. कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, कर्नाटक समधीकडे नंबर 1चा पैलवान म्हणून घोषित आहे.
जो कोणी सौदागरला आसमान दाखवल त्याला रोख 1 लाख रुपयांचं बक्षीस मी जाहीर करतो. वहिनी 1 लाख रुपये, तुला कळतंय काही किती? तुला माहिती नाही किती मोठी अमाऊंट आहे ती? हा नाही म्हणजे कायमचे नाहीत पण निदान थोड्या दिवसांचे तरी प्रॉब्लेम अगदीच सॉल्व्ह होऊ शकतात. अरे सगळं मला कळतंय, पण तुझ्या दादाला कोण सांगणार? माझ्या उलट डोकं चालतं त्याच. हे सगळं मी त्या तिरसटला समजावायला गेले ना तर तो काय म्हणेल, वाघ जरी उपाशी असला ना तरी गवत खात नसतोय. वहिनी अगं पण अरे त्याला समजावून रागवून ब्लॅकमेल करून सगळं करून झालंय माझं. मला वाईट फक्त याच वाटतंय की तो बलराम आणि नंदा कंपनी अख्ख्या गावभर बोभाटा करत फिरणार की हा भ्याड आहे, हा गुंड आहे, मैदानाला घाबरतो. पण आता मला सांग, कोणाकोणाची तोंड बंद करायची रे आपण? विसरून जा, नाही ऐकणार तो. घेऊन जा, नाहीतर माझ्या हातचं खायचं नाही म्हणून इथेच ठेवशील. नाही तुला नसेल रे काळजी, पण इथे माझा तुझ्यासाठी जीव तुटतो त्याला मी तरी काय करणार? तू मानत नसलास तरी शेवटी मी मानते रे तुला माझा नवरा. सकाळ सकाळी ही नाटकं चालू करण्याची काहीही गरज नाही. तू माझ्यावर रुसलीस काय, माझ्यावर रागावलीस काय, मला काहीही फरक पडत नाही. अर्जुन कवठेकर, मी केशव माने. अच्छा, एक काम होतं तुमच्याकडे. या ना, बसा. होय, धन्यवाद. बसा. पाणी. बोला साहेब, तुम्ही सरस्वती विद्या मंदिर शाळेला मदत म्हणून सायकल चालवली होती ना? फार अभिमान वाटला बघा. साहेब, मला तुमची मदत हवी होती. हो, काय झालं काका? साहेब, 4 दिवसांनी माझ्या पोरीचं लग्न आहे. हो, सगळं ठरलंय, साखरपुडा झालाय. आता लग्न तोंडावर आल्यावर सासरची माणसं म्हणतात की आमच्या 250च्या ऐवजी 600 माणसं येणार आहेत. अचानक एवढी माणसं वाढल्यावर नाहीतरी कसं म्हणणार? एवढे पैसे उठून आणणार मी? नाही म्हणलं तरी ₹1,00,000 तरी खर्च येईल. हो, लगीन मोडलं तर बदनामी होईल ती वेगळीच. हो अहो काका, काय बोलताय? एवढी मोठी रक्कम अर्जुन कुठून आणणार? होऊ शकतं, आणू शकतात. एक मार्ग आहे. हो, गावात कुस्ती आहे ना, त्याची स्पर्धा सुरू आहे. त्यात जर साहेबांनी भाग घेतला आणि बक्षीस मिळवलं तर समजा घडू शकतं बघा. फक्त साहेबांनी होय म्हणलं पाहिजे. एवढं करा साहेब, माझ्यासाठी लय उपकार होतील. नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. आता माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. हो, अरे थांब की, कुठं चालला तुरु तुरु? हा, कोण तुम्ही? मला काय अडवताय? वाट सोडा माझी. सोडणार सोडणार. एवढी घाई काय बयू? वैदाशी एसटी जुनी पण तराट पळती. वैदाशी असा हेर बनवून आलाय बघ. मला सांग, तू ह्याला आपल्या गावात आधी कधी बघितलं? नाही बा. तर गोम आहे ना. हे इथं करतोय काय? अरे बाबा, त्या अर्जुनाच्या घरात तू काय करत होतास? हे विचारलं तुम्ही कोण? आम्ही कोण? बोल, कधी उदन कर. मोहीम फत्ते. अहो, ते अर्जुन आता पुरता अडकलाय. हा, आता तुम्ही जे बोलाल ना तेच करणार तो. शाबास पट्टे. बयू काय म्हटलं होता तू? किंवा ऐकणार नाही. अरे आपण पळत्या घोड्यावर पैसे लावतो. मग द्या की पैसे.
आता कसं आता कसं सोड, काय झालं ते सांग. अहो मला पहिला माहिती नव्हतं तू तयार होईल म्हणून. बर म्या माझ्या दुखण्याचं वारं घातलं, तो लायासारखा फुगला. आता तो कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेणार म्हणजे घेणार. बेस्ट. चला निघा. अर्धी कुस्ती आपण इथं जिंकलेलो आहे. वहिनी दादाच्या नाही पण तुमच्या आयडियाला कामाला यायला लागलात बरं का. बाबूजी तुम्हाला म्हणलं होतं मोठा मासा अडकवायचा असेल ना तर गळाला माशाच्या आवडीचं खाद्य लावायला लागतंय आणि आम्ही तेच केलं. तो सहजासहजी येणाऱ्यातला नाही, त्याला आणावंच लागणार आहे, सांगितलं होतं तुम्हाला. आता बघा पुढं काय काय होतंय ते. अच्छा